वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची युती आहे तिथं चारी निशाणी आमची पंजा आहे. काँग्रेस पक्षाला ते चारीच्या चारी जागा आम्ही दिलेल्या आहेत. म्हणून एका अपक्ष उमेदवाराला सिलेंडर निशाणी मिळाल्यामुळे मतदारामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मी या आपल्या बाईटच्या माध्यमातून हे सांगू शकतो की त्या अपक्ष उमेदवाराचा वंचित बहुजन आघाडीशी काही संबंध नाही. आमचे चारीचे चारी काँग्रेसचे तिथं युतीचे उमेदवार आहेत. भाजपानं देखील मोठ्या प्रमाणात तयारी केली, मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूदसुद्धा केलेली आहे. काय कसं बघा, भाजप काय करते आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आज वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे. त्याचं मूळ कारण आहे की इथं 5.5 लाखाचा मतदार या महानगरपालिकेत नांदेडचे आहे. त्यापैकी SC समाजाचा लाखभराच्या वर मतदान आहे. तसंच मुस्लिम समाजाचा सुद्धा वोट बँक 2 लाखाच्या आसपास आहे. आमची जी युती आहे या युतीमध्ये दलित मुस्लिम मतदार हे पूर्ण आमच्या सोबत आहेत. म्हणून आम्हाला आज विजयाची खात्री आहे की आज आमचे 45च्या वर नगरसेवक निवडून जात आहेत. म्हणून भाजप काय करते आम्हाला काही घेणं देणं नाही. सुजात साहेबांची सभा झाली, बाळासाहेबांची सभा झाली, त्यामुळं नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसची काय हवा झाली. श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांची 4 तारखेला सभा झाली आहे. ती प्रचंड जाहीर सभा झाली आहे. म्हणजे आमची ओपनिंग श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांनी प्रचाराचं नारा आमचं फोडलेलं आहे. म्हणून आम्हाला अपेक्षाच नाही, विश्वास आहे की नांदेडची जनता ही धर्मक्ष लोकांच्या पाठीमागं राहील आणि जे जातीवाद करतात त्यांना कधीही निवडून देणार नाही. हा नांदेडचा इतिहास राहिलेला आहे.